नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदय अकॅडमीच्या ऑनलाईन सेशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। अपूर्णांकांचा पार्ट 3 ह्या याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत अपूर्णांकांचा भागाकार कसा करावा। ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले एक संख्या दिलेली आहे 8/13 भागेला 24/65। आता नेहमी लक्षात ठेवा, ही संख्या तुमच्या डोळ्यासमोर दोन प्रकारे लिहिली जाऊ शकते। एक पहिला प्रकार तर हा तुमच्या समोर आहे आणि दुसरा प्रकार जो आहे तो 8/13 भागेला 24/65 ह्या टाईपमध्ये सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर गणित येऊ शकतात। दोघींचाही अर्थ सेम टू सेम होतो। हिच्यामध्ये नेहमी एक लक्षात ठेवायचा, अपूर्णांकांमध्ये दोन अपूर्णांक दिलेले असतात, त्यांचा भागाकार कधीच होत नाही। त्याला आपल्याला सगळ्यात पहिले गुणाकारामध्ये बदलवणे फार आवश्यक असते। तर गुणाकारामध्ये बदलवायचं कसं बघा, 8/13 याच्या समोर कोणतं चिन्ह आहे? भागाकाराचं। ह्या भागाकाराच्या चिन्हाला डायरेक्टली रूपांतरित करायचं गुणाकारामध्ये। कशामध्ये? गुणाकारामध्ये। आणि ह्या 24/65 ला उलट्या स्वरूपात लिहायचं, म्हणजे याची पलटी मारायची। याला आपण गणिती भाषेमध्ये व्यस्त करणं म्हणतो। ठीक आहे, तर आता काय करायचं, 65 वरती लिहायचे आणि खालती किती लिहायचे? 24। तर काय झालं, याची पलटी झाली, म्हणजे 65 वरती गेले आणि 24 किती आले? खालती आले, म्हणजे याचा काय झाला रे? व्यस्त झाला। ठीक आहे, आता बघा सेम तिरकस गुणाकार करा। 8 8, 8 त्रिक 24, 13 13, 13 पंचे 65। तर उत्तर तुमच्या डोळ्यासमोर किती आलं? 5/3। म्हणजे एक प्रकारे तुम्ही हेही गणित सोडवलं तरी उत्तर तुमचं किती येणार आहे? 5/3च येणार आहे। बघा हे गणित, आता याचं मांडणी कशी करायची? सगळ्यात पहिले असं गणित आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याला भागाकाराच्या स्वरूपात लिहा, नाही तर डायरेक्ट पलटी मारा। कसे? वरचे 8/13 जसेच तसे लिहा। त्याच्यानंतर इथे काय चिन्ह ठेवायचं? भागाकाराचं चिन्ह आहे, ते इथे काय ठेवायचं? गुणाकाराचं चिन्ह ठेवायचं आणि त्याला काय करायचं? पलटी मारायचं। तर छेद 65 छेद किती राहतील? 24। त्याच्यानंतर आणि पुढचं गणित सेम टू सेम ह्या प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे। आता बघा दुसराच याच्यासारखंच एक दुसरं एक्झाम्पल आपण सोडून बघू। सेम किती दिसतंय रे? 7/16। 7/16 कसलं चिन्ह आहे? भागाकाराचं। याच्यासमोर कसलं चिन्ह आहे? 35/36। कोणता अपूर्णांक दिलेला आहे? 35/36। आता काय करणार तुम्ही सगळ्यात पहिले ह्या भागाकाराच्या चिन्हाला गुणाकारात कन्वर्ट करायचं। म्हणजे हा 7/16 कसा ठेवायचा? जसाच तसा ठेवा। बघा याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही। 35/36च्या समोर भागाकार आहे, 7/16च्या समोर आहे का? नाही, ह्या 35/36च्या समोर भागाकार आहे। तर पलटी कोणाची होणार? ज्याच्या समोर भागाकार राहणार तो। तर याच्या समोर काय आहे? भागाकाराचं चिन्ह, आणि हे काय होणार? तुमची पलटी। तर काय होईल? 36 छेद किती झाले? 35। मग 16च्या पाड्यामध्ये 36 येतात का रे? नाही, पण 7च्या पाड्यात येतात। 7 7, 7 5 35। आता बघा 16च्या पाड्यामध्ये 16 2 32, 16 3 48 येत नाही, पण आता काय करायचं? ह्या 16ला आणि 36ला एका सारख्या संख्येनं भाग देऊ शकतो आपण। बघा नेहमी लक्षात ठेवा, ह्या दोघी संख्यांना एका सारख्या संख्येने भाग जात असतो, नाही तर ह्या इथे वेगळ्या संख्येनं भाग द्यायचा आणि इथे वेगळ्या संख्येनं भाग द्यायचा, तसं चालणार नाही। तर आपल्या सगळ्यांना 4चा पाडा येतो, 4 चोक 16, 4 9 36। तर देऊन टाका, 4 चोक 16, 4 9 36। ओके, तर आता किती राहील तुमच्या डोळ्यासमोर? इकडे किती शिल्लक राहिला? 1 गुणेला 9, इकडे शिल्लक आहे 4 गुणेला 5। तर बघा किती उत्तर आलं? 9/20। किती आले? 9/20। कसे करायचे? 1 गुणेला 9, 9 1 9, 4 गुणेला 5, 4 गुणेला 5, 5 चोक 20। ओके, आता बघा एक पुढचं सेम टू सेम गणित आणखी बघून घेऊ। ह्या गणितामध्ये काय केलेलं आहे? 9/23 भागेला 27/138। सेम गणित आहे। हिच्यामध्ये काय करायचा? सेम टू सेम आकडा जसाच तसा पहिला लिहायचा। किती अपूर्णांक लिहिला? 9/23, जसाच तसा। भागाकाराचं चिन्ह आहे, कसलं चिन्ह देणार? गुणाकाराचं। आता याच्या पुढे काय आहे? 27/138। तर काय करायचं? 138 वरती लिहिणार आणि 27 काय करायचे? खालती लिहायचे, म्हणजे काय केली? याची पलटी केली। आता बघा 9चा पाढा येतो, 9च्या पाढ्यामध्ये 27 येतात,
तर 9 एक 9, 9 त्रिक 27. आता 23 आणि 138 बघा साहजिक गोष्ट आहे, मॅक्झिमम जणांना 23चा पाढा येत नाही, तर तयार करायचा आपण. 3चा पाढा येतो का? हो. तर ह्या 3च्या पाढ्यामध्ये 23चा पाढा आपण कसा करायचा तो शिकवतोय मी तुम्हाला. 23च्या पाढ्यामध्ये एकक स्थानी किती आहे? 3 आणि इथे एकक स्थानी किती आहे? 8. ह्या 3च्या पाढ्यात असा कोणता अंक येतो की ज्याच्या एकक स्थानी किती येतील? 8. तर बघा 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18. किती आले? 3 सक 18. किती भेटले? 3 सक किती भेटले? 18. तर आता एक काम करायचं, 23 गुणेला 6 करून बघायचे. काय म्हणतोय मी? 23 गुणिले 6 करून बघायचे. तर किती भेटले? 6 त्रिक 18. इथे किती राहिला आजचा? 1. 6 1 6, 6 2 12 आणि 1 किती झाले? 13. अरे भेटले आपल्याला 138. ओके, म्हणजे 23 1 23, 23 सक 138. मी सगळ्यात पहिले ज्या दिवशी आपला अपूर्णांकांचा भाग 1 जो व्हिडिओ आहे तिच्यामध्ये बोललो होतो की तुम्हाला सगळ्यांना पाढे फक्त आणि फक्त 10 पर्यंत व्यवस्थित करून ठेवा, बाकीचे पाढे ऑटोमॅटिक तुमचे करून देईल. ठीक आहे ना. म्हणजे किती झाले? 23 सक 138. आता बघा इथे कसं करायचं, 3 भागे 6 भागेला 3 आहे, तर 3ने या 2ला भाग जातो. हो, 3 1 3, 3 2 6. तर किती उत्तर आलं? बे 1 बे, 1 1 1, म्हणजे किती उत्तर आलं आपलं? 2. नेहमी लक्षात ठेवायचं इथे, नेहमी जसं आता इथे आपल्याला भागाकार द्यायचा आहे, एक्झाम्पल फॉर, तर भागाकार तुमचा कसा जाईल रे? हा इथून याला भाग देता येईल, इथून याला भाग देता येईल, हा याला भाग देऊ शकतो किंवा हा याला भाग देऊ शकतो, किंवा तुम्ही समोरासमोर फक्त आणि फक्त काय करणार? गुणाकार करणार. काय करणार? गुणाकार. म्हणजे भागाकार करायचं असलं या संख्येनं या संख्येला द्या, त्याच्यानंतर या संख्येने या संख्येला देऊ शकतो, किंवा ह्या संख्येने या संख्येला भाग द्या, किंवा या संख्येने या संख्येला भाग द्या. ठीक आहे. समोरासमोर फक्त काय होणार रे? गुणाकार होणार. काय होणार? गुणाकार होणार. ठीक आहे. आता एक पुढचं गणित आपण बघून घेऊ सेम टाईपमध्ये. थोडंसं अपूर्णांक आपण 3 घेऊ. आता अपूर्णांक किती घेतलेले होते आपण? 2 घेतलेले होते. आता 3 अपूर्णांक घेऊन गणित सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. बघा भरपूरदा हा टॉपिक आपल्या डोळ्यासमोर नेहमी गणित सोडवताना येतो. ठीक आहे ना. तर आता सगळ्यात पहिले काय करायचं, ज्या ज्या ठिकाणी पहिले काय हे भागाकार आहे त्या भागाकाराच्या चिन्हाला च्या समोरच्या संख्येची काय करायची? पलटी करायची. काय करायची? पलटी करून घ्यायची. हे इथे किती आहे? 8/5 भागेला 72/24 गुणेला 23/27/97 भागेला 3/4. बघा आता नेहमी ज्याच्या समोर भागाकाराचं चिन्ह आहे, ज्याच्या समोर भागाकाराचं चिन्ह आहे, कोणाच्या समोर आहे भागाकाराचं चिन्ह? 72/23च्या समोर कसलं चिन्ह आहे? भागाकाराचं. त्याच्यानंतर 3/4च्या समोर कसलं चिन्ह आहे? भागाकाराचं चिन्ह आहे. तर काय करणार? भागाकाराच्या चिन्हाला गुणाकारात कर. संख्या म्हणजे इथे गुणाकार होणार आणि इथल्या संख्येची काय होणार? पलटी होणार. तर करून घ्या. सगळ्यात पहिले हे 8/5 जसेच तसे लिहायचे, याला पलटी करायचे नाही. काय? हे भागाकार ज्याच्या समोर आहे त्याला पलटी करायचं. ठीक आहे ना. तर इथे किती झाले? इथे भागाकाराचं चिन्ह कशात कन्वर्ट करायचं? गुणाकारामध्ये. आणि पुढे 23 किती रे? 72. समजलं? काय केलं? भागाकाराच्या चिन्हाला गुणाकारात बदलवलं आणि समोर काय केलं? याची पलटी करून घेतली. म्हणजे 23 वरती गेले, 72 काय आले? खालती आले. समोरचं चिन्ह कसलं चिन्ह आहे? गुणाकाराचं. याला बदलवायचं का? नाही, कारण हा ऑलरेडी कशामध्ये आहे? गुणाकारामध्ये आहे. आपण फक्त ज्याच्या समोर भागाकार आहे त्यालाच बदलवणार, त्याचीच पलटी करणार. आता बघा भागेला किती आहे रे? गुणाकार करा, भागेचं चिन्ह किती करा? गुणाकाराचं करा आणि याची काय करा? पलटी करून घ्या. तर वरती किती जाणार? 4, खालती किती येणार? 3. आता बघा हा जो भागाकार आहे, आता हा जो गुणाकार आहे हा फार इंटरेस्टिंग आहे. आता इथे कोणीही कोणाला सपासप तोडू शकतो, कोणीही कोणाचा गुणाकार करू शकतो, फक्त समोरासमोरच्या संख्येचा गुणाकार करू नका. ठीक आहे ना. बघा भागाकार करू नका, सॉरी. म्हणजे काय करायचं? आता सगळ्यात पहिले 8च्या पाढ्यात 72 येतात का? हो. 8 1 8, 8 9 72, 9 1 9, 9 त्रिक 27, 3 1 3, 3 1 3. समजलं का रे? त्याच्यानंतर 23च्या पाढ्यामध्ये 92 येणार का रे? बघा म्हणून का वापस पाडा.
3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. किती भेटले? म्हणजे 23. कितीचा पाढा म्हणावा लागेल? 3चा. आणि एकक स्थानी किती पाहिजे रे? 2 भेटले पाहिजे. मग काय करायचं? 3 3 3 3 चोक 12 भेटले. किती भेटले? 12. तर करून बघा बरं. 23 गुणेला 4 फटाफट करायचं. ते 4 त्रिक 12, 4 1 4, 4 2 8 आणि 1 9 भेटून गेले. समजले का रे? कसे केले? ज्या संख्येचं काय म्हणतो आहे 23 ही कशी संख्या आहे? मूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे? मूळ. हिचं काय पकडायचं? 23 या संख्येचा 3 घ्यायचा. काय किती घ्यायचे? 3 घ्यायचे. आणि इकडचे किती घ्यायचे? 2 घ्यायचे. ह्या 3च्या पाड्यात अशी संख्या पाहिजे की ज्याच्या एकक स्थानी किती आले पाहिजे? 2 आले पाहिजे. किती आले पाहिजे? 2. तर 3चा पाढा आपण 4 पर्यंत म्हटला तर किती होता? 3 चोक 12. म्हणजे किती भेटले रे वापस? 2. तर मग 23 गुणेला जर आपण सेम टू सेम 4 करून पाहिले तर आपल्याला किती भेटतात रे? 92. तर किती होईल? 23 1 23, 23 चोक 92. समजलं का? हळूहळू बघा तुम्ही व्हिडिओ मागे पुढे करून करत राहायचं. 4 1 4, 4 1 4. बघा आता काय शिल्लक राहता? एकदम आरामात चेक करा गणितामध्ये. वरती काही शिल्लक आहे का? 1 1, 3 पण कट झाला, 4 पण कट झाला. म्हणजे वरती काय शिल्लक आहे? फक्त 1. खालती काय शिल्लक राहिलं तुमचा? इथला 5 राहिला, हा पण 1 झाला, 1 झाला, हा पण 1 झाला. म्हणजे किती शिल्लक राहिले? उत्तर 5. समजलं का? बघा ह्या टाईपच्या हिच्यामध्ये फक्त एक बारीक कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. ॲटोमॅटिक जमतं. पाढा कितीचा बी हो, कितीचा पण हो, आपल्याला तिथे पाढा तयारच करता येतो. आणि एवढा वेळ सफिशियंट आहे की आणि तुमचं कॅल्क्युलेशन डेलीचं मॅथ एवढं घासा, गणित एवढं घासत राहा की हे पाढे तयार करणं आणि ह्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे. कारण एक वेळ असा येतो की हे 23 चोक 92 ॲटोमॅटिक डोक्यामध्ये राहतं. कारण गणित तेवढं आपण घासत राहतो. समजलं? आता एक पुढचं गणित आणखी सोडून बघू आपण याच्यामध्ये, ह्या सेम टाईपमध्ये. ठीक आहे? बघा काय करायचं तात्या? आता बघा तात्या म्हणजे एक जनरली प्रेमाने म्हटलेला शब्द असतो. ठीक आहे ना? तात्या, आता ह्या तात्यामुळे आमच्या क्लासचे 2-3 जणांनी क्लास सोडून दिलेला होता. तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तात्या म्हणजे एक जनरली एक शब्द असतो. ठीक आहे ना? आता काय करायचं रे बाबा तात्या? आता बघा सगळ्यात पहिले भागाकार घ्यायचा. भागाकाराच्या समोरच्या संख्येची काय करायची रे? पलटी करायची. मग पलटी करताना काय करायचं? 5/19. भागाकाराचं चिन्ह कशात ठेवायचं? गुणाकारामध्ये. पुढचा काय करायचं रे? 95/-25 गुणेला 4/8. बरोबर? समजलं का रे? काय केलं? फक्त भागाकाराच्या समोरच्या संख्येला पलटी करून घेतला आणि बाकीचा ॲज इट इज लिहिलं. काहीच बदल नाही केला. ठीक आहे? करा मग. 5 1 5, 5 5 25. आता वापस 19 मूळ संख्या आली. बरोबर आहे? आता कशाचा पाढा म्हणणार रे? 2 मिनटं विचार करा. सर एकक स्थानी किती आहे? 9 आहे. 9चा पाढा म्हणावा लागेल. का? कारण ह्या 95ला भाग जातो आहे का 19 नाही हे बघायचं आहे. मग 9च्या पाढ्यामध्ये काय शोधायचं? अशी एक संख्या शोधायची की ज्याच्या एकक स्थानी किती भेटले पाहिजे रे बाबा? 5. तर बघा 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. 5 भेटले का रे 45 मध्ये? हो. तर 19 गुणिले 5 करून पहा. 9 5 45, 5 1 5, 5 आणि 4 किती झाले रे? 9. 95 भेटले भाई. तर 19 1 19, 19 5 किती झाले? 95. आणि एक चमत्कार झाला भाई इथे. किती? 5 1 5, 5 गेले, 5 गेले. समजलं का रे? आता पुढे एक लक्षात घ्या. काय शिल्लक राहिलं पुढे? 4/8. हे तर स्वतःलाच भाग द्यायसाठी बसले ना. काय राहतं? काही लोक स्वतःलाच भाग द्यायसाठी बसले राहतात. कसे? 4 1 4, 4 2 8. मग बघा इकडे किती शिल्लक राहिले? 1 1 1. म्हणजे वरती किती राहिला? 1. त्याच्यानंतर खालती रे इथे 1, इथे 1, इथे 2. आता हे लक्षात ठेवायचं. तुमचं 1 उत्तर आलं घाईघाईमध्ये. 1 उत्तर दिसतं आहे ऑप्शनमध्ये. लगेच गोल केला, चालले पुढे. बस सर आम्ही बरोबर सोडवलं, आपले एकदम मार्क फिक्स आहे. भाई रे तुझं गणित चुकलं आहे. तात्या तुझं गणित काय झालं आहे? चुकलं आहे, सपशेल चुकलेलं आहे. का भाऊ? ह्या पूर्ण गणितामध्ये एक टायगर आला आहे. आता सर टायगर काय हो? अरे टायगर म्हणजे ऋण.
काय टायगर म्हणजे ऋण, तो ऋण हा इथे बसलेला आहे आणि हा ऋण काय झाला, कॅन्सल झाला का? नाही, हा ऋण तुम्हाला काय करावं लागेल, इथे द्यावं लागेल ऑप्शनमध्ये. भाई तुम्हाला 1/2 नाही शोधायचे, तुम्हाला -1/2 शोधायचे. किती शोधायचे? -1/2. तर गणित कसं येणार? करेक्ट येणार. समजलं? काही गणितं घरून देतो, ते घरून गणितं तुम्ही सोडवा. ठीक आहे. आता बघा, हे एक 3 गणितं दिलेले आहे. ठीक आहे. आता 35/36 18/7 अधिक 9/14 27/112 नाही आलं तरी पुढच्या भाग 4 मध्ये तुम्हाला ह्या गणितांचं एकदम सविस्तर रूप भेटणार आहे. ठीक आहे, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा काय करायचं आहे, गणितं सोडवताना सगळ्यात पहिलं डोक्याला शांत करायचं. एक पाण्याची बॉटल जवळ घेऊन बसायचं. कारण काय होतं, गणितामध्ये आपलं डोकं जसं एक मशीन अटकलं तर कसं जाऊ द्या, मग मशीन गरम होऊन जाते. व्हील अटकलं तर मशीन काय होऊन जाते, गरम होऊन जातं. तसं आपल्या डोक्याचं सुद्धा आहे. काय होतं, भरपूरदा आपण गणित सोडवताना बसले आणि एकदम मामूलीशी गोष्ट राहते आणि त्याच्यामुळे डोकं एकदम गरम होऊन जातं. मग अशा वेळेस डोकं काम नाही करत. काय करायचं, शांततेत पाणी बॉटल उघडायची, एक पाण्याचा सीप मारायचा, 2 मिनटं बसायचं, आरामात ते गणिताचं उत्तर निघतं. समजलं का? समजलं? करून पहा, फार एकदम जालिम उपाय आहे. ठीक आहे. आणि काय यार, तुम्ही भरपूरसे पोट्टे असे आहे की व्हिडिओ बघून घेतात, व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत, तो विषय तर सोडा. पण काही काही विद्यार्थ्यांना माझी एवढी 100% गॅरंटी आहे की ते गणित बघितल्यानंतर हातातडी नोटबुक आणि पेनसुद्धा घ्यायची तसदी घेत नाही. बरोबर आहे. तर थोडं यार, समोरचा व्यक्ती एवढा मेहनत घेतोय तुमच्यासाठी, तर एक साधं सिम्पल रिक्वेस्ट आहे की फक्त आणि फक्त वही पेन घेऊन बसा, जे उत्तर आलं कमेंट्समध्ये धडाधड लिहून सोडून द्या ना. काय एवढं टेन्शन घेता? ठीक आहे. तर आशा करतो की तुम्ही सगळे ह्या मिनिमम 3 गणितांचं उत्तर तरी मला एक कमेंट म्हणून मेसेजच्या स्वरूपात टाका, तेच मी माझी फीस समजेल. समजलं का रे? ठीक आहे. चलो, थँक्यू. जय महाराष्ट्र.